नमस्कार, मी मानसी परब. माझ्या मानसीज क्रिएटिव्ह वर्ल्ड ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण हे सुंदर असं तोरण कसं बनवायचं हे शिकणार आहोत. हे बनवण्यासाठी मी पट्टी बनवताना सुंदर अशा ग्रॅनी स्क्वेअरचा वापर केलेला आहे, जिथे आपण डेझी फ्लावर्स विथ स्माइल बनवून घेतलेला आहे आणि चौकोन एकमेकांना जोडून घेतलेले आहेत आणि खाली सुंदर अशी फुलपाखरं गोंड्यांसकट जोडून घेतलेली आहेत. ग्रॅनी स्क्वेअर कसे बनवायचे, फुलपाखरं कशी बनवायची, गोंडे बनवून कसं जोडायचं, हे सगळं काही आपण ह्या ट्युटोरियलमध्ये शिकणार आहोत. बनवायला सोपं, दिसायला अतिशय सुबक असं हे तोरण आपण बनवायला सुरुवात करूयात. कलाकृती आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर आपण सुरुवात करूयात ही सुंदर अशी कलाकृती बनवायला. नमस्कार, मी मानसी परब. माझ्या मानसीज क्रिएटिव्ह वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण हा सुंदर असा छोटासा चौकोन कसा बनवायचा, ग्रॅनी स्क्वेअर कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आता हा बनवण्यासाठी मी इथे हा येलो, डार्क पिंक आणि व्हायलेट अशा 3 रंगांचा वापर करणार आहे. हळदी पिवळा आहे, राणी कलर आहे आणि हा जांभळा आहे. 3 रंगांचा आपण वापर करणार आहोत. क्रोशा माझी 1.6 mm ची आहे. आपण सुरुवात करूयात. सुरुवात मी पिवळ्या रंगाने करते आहे. आपण मॅजिक सर्कल बनवून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने. सुरुवातीला आपण 2 साखळ्यांचा एक छोटासा खांब घालून घेणार आहोत. या 2 साखळ्यांना आपण काउंट करणार नाही आहे, 1 आणि 2. आता हे जे सर्कल आहे ह्याच्या आत आपल्याला एकूण 12 हाफ डबल क्रोशेट हे अशा पद्धतीचे घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 लूप आलेले आहेत. एकदाच आपल्याला इथून क्रोशा अशी पास करून घ्यायची. हाफ डबल क्रोशेट आपण घालणार आहोत. 12 हाफ डबल क्रोशेट आपल्याला घालून घ्यायचे आहेत. आपल्या इथे 12 हाफ डबल क्रोशेट्स घालून झालेले आहेत. आता आपल्याला हे सर्कल अटॅच करून घ्यायचं आहे. त्याआधी हे जे मॅजिक सर्कलचं एक्स्ट्रा फूल आहे ते खेचून घेऊया. हे घट्ट करून घेऊया. हे अशा पद्धतीने घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. सर्कल क्लोज करून घ्यायचं आहे. पहिला आपण 3 साखळ्यांचा एक खांब घालून घेणार आहोत आणि आता इथे प्रत्येकी ह्या साखळीवर आपण 2 खांब घालणार, 2 हाफ डबल क्रोशेटच घालणार आहोत. मध्ये एका साखळीचा वापर करायचा आहे. आता पुढची ही जी साखळी आहे ती आपण स्किप करणार आहोत. आपण पहिल्या साखळीवर इथे 2 हाफ डबल क्रोशेट घालून घेतलेले आहेत. म्हणजे पहिला 2 साखळ्यांचा एक खांब आणि तिथेच आता आपण एक अजून हाफ डबल क्रोशेट या अशा पद्धतीने घालून घेणार आहोत. आता एक साखळी घालायची आहे आणि लगेचच पुढच्या साखळीवर आता आपल्याला 2 हाफ डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. प्रत्येक साखळीवर आपण 2 हाफ डबल क्रोशेट घालणार आहोत आणि मध्ये एका साखळीचा वापर करणार आहोत. या अशा पद्धतीने प्रत्येक साखळीवर हाफ डबल क्रोशेट 2 घालायचे आहेत. 2 हाफ डबल क्रोशेट, एक साखळी. या साखळीवर असं 2 हाफ डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत या अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपण हा राऊंड पूर्ण करून घेऊयात. प्रत्येक साखळीच्या डोक्यावर इथे 2-2 हाफ डबल क्रोशेट आपल्याला घालायचे आहेत आणि मध्ये एका साखळीचा वापर करायचा आहे.
सो दुसऱ्या राऊंडमध्ये आपले प्रत्येक साखळीवर 2-2 हाफ डबल क्रोशेट घालून झालेले आहेत आणि मध्ये आपण एक एक साखळी घातलेली आहे. आता आपण हे वर्क इथे जोडून घेऊया पहिल्या साखळीकडे, पहिल्या खांबाकडे. ह्या अशा पद्धतीने एक साखळी घालायची आहे आणि आपलं हे ऊल कट करायचं आहे. आता आपण दुसऱ्या रंगाचा वापर करणार आहोत. घट्ट गाठ मारून घेऊया. आपण राऊंड 2ला सुरुवात करूया. जिथे आपण हे वर्क करून घेतलेलं आहे ते आपण आता इथे करणार आहोत. मी राणी कलरचं ऊल, डार्क पिंक ऊल इथे लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला कुठल्याही एका, ही जी आपण साखळी घालून घेतलेली आहे तिथून वर्क सुरू करायचं आहे. सुरुवातीला पहिल्या 3 साखळ्यांचा एक खांब आपण घालून घेणार आहोत. 1 2 3. त्यानंतर आता इथे आपण हा एक अर्धवट असा डबल क्रोशेट घालणार आहोत. म्हणजे आपण क्रोशावर अशा पद्धतीने ऊल लावून घेणार. हे 1 2 3 फेरे झाले. क्रोशावर पुन्हा ऊल लावून घेणार आणि ऊल आत घ्यायचं. मग आता हे 2 फेरे राहील. आता हा आपल्याला खांब पूर्ण करायचा नाही, असाच ठेवायचा आहे. पुन्हा क्रोशावर ऊल लावून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याकडे इथे 1 2 3 4 लूप्स आहेत. आता पुन्हा क्रोशावर आपण ऊल लावून घेणार आणि ह्या पहिल्या दोघातून पास करणार आणि हे असंच ठेवणार. आता इथे 3 लूप्स तयार झालेले आहेत. पुन्हा नवीन ऊल लावून घ्यायचं आहे क्रोशावर या अशा पद्धतीने आणि क्रोशावर इथून ऊल घेऊन ह्या पहिले जे 2 लूप्स आहेत त्याच्यातून आपण पास करणार. म्हणजे ह्या अशा पद्धतीने आपण इथे एकूण 4 हाफ डबल क्रोशेट तयार केले. आता क्रोशावर ऊल लावून घ्यायचं आहे आणि एकदाच ते ऊल तिथून इथे पास करून घ्यायचं आहे. ह्या अशा पद्धतीने हा असा लूप इथे झाला. आता मध्ये आपण 2 साखळ्यांचा, एका साखळीचा वापर करूया. एक साखळी झाल्यानंतर पुढचं हे जे साखळीचं वर्क आहे इथे 2 खांबांच्या नंतर तिथे आपण आपलं वर्क करणार आहोत. हे अशा पद्धतीने क्रोशावर ऊल लावून घ्यायचं आहे. हाफ डबल क्रोशेट तयार, हाफ अपूर्ण असा डबल क्रोशेट तयार झालेला आहे. हाफ डबल क्रोशेट नाही, अपूर्ण असा डबल क्रोशेट. हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. जेव्हा हे 4 आपण डबल क्रोशेट घालणार तेव्हा इथे 1 2 3 4, हा इथे एक 5वा आणि आता आपण इथून क्रोशावर ऊल घेऊन हे असं एकदाच इथे काढून घ्यायचं आहे. या अशा पद्धतीने एक साखळी घालायची आहे मध्ये. हा एक, हा अपूर्ण डबल क्रोशेट, दुसरा, तिसरा आणि हा चौथा. असे 4 अपूर्ण डबल क्रोशेट आपण घालणार आहोत. शेवटी जेव्हा आपण हा पूर्ण करणार आहोत तेव्हा इथे 1 2 3 4, हा एक 5वा आणि आता इथून आपण क्रोशावर ऊल घ्यायचं आणि तिथून ते इथपर्यंत एकदाच या अशा पद्धतीने पास करायचं. हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊयात. प्रत्येकी 4-4 अपूर्ण असलेले डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत आणि एकदाच ऊल पास करून त्याला लॉक करायचं आहे. आपला हा राऊंड आता पूर्ण झालेला आहे. मध्ये एक साखळी घालायची आहे आणि हे इथे पहिल्याकडे क्लोज करून घ्यायचं आहे. अटॅच करून आपल्याला हे क्लोज करून घ्यायचं आहे. वर्क पूर्ण झाल्यावर एक साखळी घालून घ्यायची आहे आणि आपल्याला ऊल कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे एक. दुसऱ्या राऊंड नंतर ह्याचा लूक असा दिसून येतो. अशा पद्धतीने हे गुबगुबीत असा एक खांबांचा सेट आपल्याकडे तयार झालेला आहे. आता हे जे वर्क आहे चौकोन बनवण्यासाठीचं ते आपण सुरू करूयात. त्यासाठी आता मी इथे जांभळ्या रंगाचा वापर करणार आहे. क्रोशावर मी आता इथे जांभळ्या रंगाचं ऊल लावून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण 3 साखळ्यांचा एक खांब घालून घेणार आहोत. त्यानंतर ह्याच गॅपमध्ये कोणत्याही गॅपपासून आपण सुरुवात करू शकतो. इथे आपण अजून 2 डबल क्रोशेट घालणार आहोत. म्हणजे एकूण 3 डबल क्रोशेट झाले. 3 डबल क्रोशेट झाल्यानंतर इथे आता आपल्याला 1 आणि 2 साखळ्या घालायच्या आहेत. हा कॉर्नर आहे आपला आणि त्याच स्पेसमध्ये आता आपण पुन्हा 3 डबल क्रोशेट घालून घेतो आहोत. 1
2 आणि 3 डबल क्रोशेट. इथे आपण कॉर्नरसाठी 3 डबल क्रोशेट, 2 चेन्स आणि 3 डबल क्रोशेट असे घालून घेतलेले आहेत. मध्ये एका साखळीचा वापर करायचा आहे आपल्याला आणि हा पुढचा जो गॅप आहे तिथे आपल्याला 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. एक साखळी घालून घ्यायची आहे. पुढचा हा जो गॅप मिळेल इथे आपल्याला पुन्हा 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3 डबल क्रोशेट. तिसरा डबल क्रोशेट झाला आणि एक साखळी घालून घ्यायची आहे. आता पुन्हा इथे आपल्याला कॉर्नर तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला 3 डबल क्रोशेट, 2 चेन्स आणि 3 डबल क्रोशेट असा सेट तिथे तयार करून घ्यायचा आहे. 1 2 आणि 3 डबल क्रोशेट झाले. 1 आणि 2 चेन्स झाल्या आणि पुन्हा आता आपल्याला इथे 1 2 आणि 3 डबल क्रोशेट. आता पुन्हा एक साखळी घालून घ्यायची आहे आणि आता इथे 2 वेळा आपल्याला 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. 2 साखळ्यांच्या इथे आपण 3 डबल क्रोशेट घालणार आहोत. एक साखळी घालायची आहे. अशा पद्धतीने आता हे 2 झाल्यानंतर पुन्हा एक साखळी घालून इथे पुन्हा आपल्याला एक कॉर्नर तयार करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला वर्क कंटिन्यू करायचं आहे. सुरुवात आपण 3 डबल क्रोशेट, 2 चेन्स, 3 डबल क्रोशेट, एक मध्ये चैन घालायची, पुन्हा पुढे 3 डबल क्रोशेट, 3 डबल क्रोशेट असं 2दा घ्यायचं. मग पुन्हा आपल्याला 3 डबल क्रोशेट, 2 चेन्स आणि 3 डबल क्रोशेट असं वर्क कंटिन्यू करायचं आहे. या अशा पद्धतीने आपल्याला हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. 4 वेळा हे कॉर्नर स्पेस आपले तयार होणार आहेत. 4 वेळा कॉर्नर्स. हा एक झालेला आहे, हा 2. आता इथे आपण तिसरा करू आणि इथे चौथा. असे 4 कॉर्नर करू. हा पूर्ण चौकोन तयार करून घेऊत आपण. आपला हा चौकोन तयार झालेला आहे. आता इथे आपण हे जोडून घेऊयात. हे अशा पद्धतीने पहिल्या साखळीच्या खांबाकडे अशा पद्धतीने स्लिप स्टिच घालून आणि एक साखळी घालून घ्यायची आहे. उलकट करायचं आहे. व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे आपल्याला. इथे एक गाठ नीट मारून घेऊयात आणि आतमधल्या बाजूला लपून घेऊयात आणि मग उलकट करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने हे पहा आपला हा सुंदर असा चौकोन तयार झालेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही रंगसंगतीत हे असे चौकोन बनवू शकता. जोडून छोटी पर्स, ब्लँकेट, एखादं वॉल पीस या अशा पद्धतीने एकाखाली एक ठेवून तुम्ही काहीही बनवू शकता. सुंदर आहे चौकोन बनवायला आणि दिसायला आकर्षक आहे. बनवायला वेळ पण कमी लागतो. वेगवेगळ्या जरा सुंदरसं चौकोन ही कलाकृती आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ आणि त्याचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आपल्या ह्या स्क्वेअरला, ह्या आतल्या फुलाला आपल्याला अशी सुंदर अशी स्माइली तयार करून घ्यायची आहे. ती करण्यासाठी इथे ह्या फुलात मी हिरव्या रंगाचा वापर केलेला आहे. ही इथे स्माइली करण्यासाठी मी जांभळ्या रंगाचा वापर केला आहे. तुम्ही कोणत्याही डार्क शेडचा वापर करू शकता, डार्क रंगाचा वापर करू शकता. आता इथे आपण स्माइली तयार करताना मी इथे गुलाबी रंगाचा डार्क पिंक आहे, हा राणी कलर, 2 दोर ओवून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने डबल दोर घेतलेला आहे मी.
आता आपण सुरुवात करूया. सुरुवात करताना आपल्याला हे असे 4 खांब आहेत आपले, इथंच सुरुवात करायचं आहे. डोळा जो बनवणार आहे तो एक इथे बनेल आणि एक इथे बनेल. सुरुवात अशी करायची आहे आपल्याला. हे इथून घ्यायचं आहे, आपली जी सुई आहे ती अशी इथून बाहेर घ्यायची आहे खालच्या बाजूने वर, आणि असं तिरकस असा इथे एक टाका घालून घ्यायचा आहे. त्याच खांबाला आपण थोडासा तिरकस असा टाका घालून घेतो आहोत. 2 दोर घेतले म्हणजे एकाच वेळेला हे असं जाडसर इथे दिसून येतं, म्हणून आपण डबल डोर घेतलेला आहे. आता जो दुसरा डोळा बनवायचा आहे तो हा 1 आणि 2 खांब स्किप करायचा, आणि हा जो इथला खांब आहे तिसरा, तिथून खालच्या बाजूने आपल्याला सुई अशी इथे वर घ्यायची आहे, आणि हे असं खालच्या बाजूला इथे एक तिरकस त्याला टाका घालून घ्यायचा आहे, जसं त्या बाजूला आपण घालून घेतला. थोडासा तिरकस टाका येऊ दे. ह्या अशा पद्धतीने हे दोन्ही बाजूचे डोळे तयार झालेत आपले. आता हा इथे सेंटर आहे ह्या फुलांचा. हे 12 पाकळ्या, 1 2 3 4 5 पाकळ्या इथे आणि इथे, म्हणजे हे 6वा जो पाकळी आहे, इथली पाकळी 6वी आणि इथली पाकळी 6वी, तिथे आपल्याला हे असं वर्क करून घ्यायचं आहे. स्माइलीचं पुढचं वर्क जे आहे ते. आता हे जे करायचं आहे ते करण्यासाठी आपल्याला हा जो 6वा आपला इथल्या मधला, ही जी 6वी पाकळी आहे आपली, त्याच्या रांगेत हे इथे ह्याच्या खालोखाल इथून आपल्याला आपली क्रोशा वरच्या बाजूला इकडे पास करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने खालून आपण आपली सुई, क्रोशा नाही सुई, आपण वरच्या बाजूला घेणार आहोत, आणि इथे असं एक आपण तिरकस टाका घालून घेणार आहोत. या अशा पद्धतीने हा एक टाका आपला इथे येईल. आता आपल्याला इथून ते इथपर्यंत असा सर्कल करायचा आहे. ते करण्यासाठी आता आपल्याला म्हणजे हाफ सर्कल इथून आपण असा तयार करून घेणार आहोत. सुरुवातीला इथून इथे एक टाका घालून घेऊया. हे असं आडवं येईल आणि हे असं गोलसर जाईल. हा आपला पहिला टाका झाला. आता इथून आपण इथे जोडून घेणार आहोत आपला दुसरा टाका. इथून इथे आपला तिसरा टाका जोडला जाईल, आणि इथून इथे आपण चौथा टाका घालून घेऊयात. या अशा पद्धतीने स्माइल झाली. आता हा जो आपण असा टाका घातलाय तो आपल्याला इथे घालायचा आहे. त्यासाठी आपण ही अशी ह्या वरच्या बाजूला आपली सुई घ्यायची आहे, आणि इथून इथे असा हा क्रॉस एक टाका आपल्याला घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने अशी इथून अशी आपली स्माइल आलेली आहे, व्यवस्थित अशी दिसते आहे. तर खालच्या बाजूला आपल्याला धागा एक टाका मारून आपली सुई धागा आपल्याला इथून काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला हा टाका किंवा ही आपली जी स्माइलीचं वर्क आहे ते पूर्ण झालेलं आहे. आपली स्माइल अशी सुंदर अशी तयार झालेली आहे. आपलं हसरं फूल तयार. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही रंगसंगतीत ही स्माइल घालून घेऊ शकता. आपण हे चौकोन बनवून घेतलेले, हे आता एकमेकांना जोडायचे कसे, त्याची टेक्निक काय आहे
आणि आता आपण इथे धागा दिसणार नाही अशा पद्धतीने हे शिवून घेणार आहोत, एकमेकांना जोडून घेणार आहोत। ते जोडताना त्या काळजी अशी घ्यायची की आता इथे आपण स्माइली तयार केलेली आहे आणि आपण हे असे एकाला एक जोडत जाणार आहोत। सो हा पहिला चौकोन असा असायला हवा जोडताना, इथे आपल्या टाका येणार आहे आणि हा दुसरा चौकोन जो आहे आपली स्माइली दुसरा चौकोन तो त्याच्यावर आपण असा ठेवणार आहोत। हे अशा पद्धतीने आपण घेणार आहोत। दोघांचीही मागची बाजू इथे असायला हवी, म्हणजे जे टाक्याचं वर्क आहे ते ह्या बाजूला येईल, पुढच्या बाजूला येणार नाही। सुईत आपण दोरा ओढून घेतलेला आहे, गाठ मारून घेतलेली आहे। आता आपण हे जे इथे वर्क करणार आहोत टाक्याचं, ते करताना आपल्याला काळजी अशी घ्यायची आहे की ही जी साखळी आहे, बाहेरची बाजू आहे साखळीची, तिथे आपण टाका पास करायचा आहे। ह्या बाजूचं जे पीस आहे त्याच्या ह्या बाजूच्या साखळीला आपण वर्क करणार आहोत आणि ह्या हातातला हा जो चौकोन आहे त्याची ही बाजूची साखळी आपण वापरणार आहोत। सुरुवात करताना आपण इथे मध्ये हे जे कॉर्नर पीस बनवून घेतलेलं आहे, कॉर्नर तयार केलेला आहे, तिथे ह्या ज्या 2 साखळ्या घातलेल्या आहेत तिथून आपण आपलं वर्क सुरू करणार आहोत। वर्क सुरू करूयात। वर्क सुरू करताना पहिली ही जी साखळी आहे त्याची ह्या साईडची बाजू, आउटर साईड, दोघांचीही आउटर साईड जी आहे ती आपल्याला वापरायची आहे। इकडची आउटर साईड घ्यायची आहे आणि ह्या बाजूच्या साखळीचीही आपण इकडून आउटर साईड अशी घेऊयात आणि आपली सुई इकडून त्या बाजूला अशी पास करायची आहे। आपला पहिला टाका घालून झाला। आता आपण ह्या बाजूला आपली सुई घेऊन आलेलो आहोत। आता आपल्याला इथून ह्या बाजूने जी दुसरा टाका आहे, दुसरी साखळी आहे, एकमेकांची समोरची साखळी ती घ्यायची आहे आणि तिकडून धागा असा ह्या बाजूला पास करायचा आहे। आता ह्या बाजूने धागा त्या बाजूला पास करायचा आहे। असं आपल्याला हे वर्क कंटिन्यू करायचं आहे। जेव्हा आपली सुई ह्या बाजूला येईल तेव्हा इकडची साखळी ह्या साखळीतून ह्या साखळीत आपल्याला आपला हा जो दोरा आहे, सुई आहे, ती पास करून घ्यायची आहे। आता आपली सुई ह्या बाजूला आहे तर आपण इथून ह्या बाजूला टाका घालून घेणार आहोत। या अशा पद्धतीने आपल्याला हे वर्क कंटिन्यू करत जायचं आहे, पूर्ण करून घ्यायचं आहे। ज्या बाजूला आपली सुई आलेली असेल त्या बाजूने अपोजिट साईडला आपल्याला हे असं ओवून घ्यायचं आहे। आउटर साखळी आहे, आउटर चेन्स ज्या आहेत तिथेच आपल्याला हा टाका घालायचा आहे। या अशा पद्धतीने आपण हे पूर्ण करून घेऊयात। सो आपण हे ओवत ओवत आता शेवटापर्यंत आलेलो आहोत। शेवटचे 3 साखळ्या आता राहिलेल्या आहेत इथे आपल्याकडे। या अशा पद्धतीने आपले हे जे टाके आहेत ते इथे आतल्या बाजूला आलेले आहेत। त्या बाहेर हे थोडेफार जर दिसत आहेत त्यासाठी आपण काय करायचं आहे तर अगदी हलक्या हाताने हा धागा असा खेचून घ्यायचा आहे, जोरात खेचायचा नाही आहे, हलक्या हलक्या हाताने हा अशा पद्धतीने खेचायचा आहे, म्हणजे इथे मध्ये काहीही टाका आहे तो दिसणार नाही। थोडा ह्या बाजूने खेचायचा आहे आणि थोडंसं ह्या बाजूने असं खेचायचं आहे। आता इथे कुठल्याही पद्धतीचा धागा असल्याचं काही दिसत नाही आहे। अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर इनविजिबल स्टिचेस जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत। जे काही आहेत टाके ते मागच्या बाजूला दिसतात, समोरच्या बाजूला त्याचं काही दिसत नाही आहे। आता हा दोरा जो आहे तो इथे एक टाका मारून घेऊयात आणि आपण हा दोरा कट करून घेऊयात। अशा पद्धतीने एक टाका घालून घेऊया आणि आपले स्माइली ही एकाला एक हे असे बरोबर जोडले गेलेले आहेत। जोडणी करताना हे बरोबर घ्यायचं आहे की ह्या पहिलं जे पीस आहे ते असं ठेवायचं आणि दुसरं त्याच्यावर असं, आणि ही बाजू आपल्याला जोडून घ्यायची आहे, म्हणजे आपलं स्माइली ही बरोबर दिसेल, तिथे आपली चूक होणार नाही। अशा पद्धतीने हे पहा, मध्ये काहीही टाका किंवा दुसरा जो धागा आपण वापरलाय त्याचं काहीच इथे रंगही दिसून येत नाही की एखादा दुसरा धागा वापरला आहे। आता हा जो धागा आहे तो आपण क्रोशाच्या मदतीने जरा आतल्या बाजूला लपवून घेऊयात, घट्ट करून घेऊयात। अशा पद्धतीने तो धागा इथे खेचून घ्यायचा आहे आणि अशी गाठ मारून घेऊयात, म्हणजे ही बाजू सुटणार नाही।
अशा पद्धतीने हे आपले दोन्ही स्माईलवाले जे स्क्वेअर्स आहेत ते एकमेकांना जोडून झालेले आहेत। आणि आपला जो मेन इथे मोठं होता की इथे आपल्याला टाका किंवा दुसरा धागा दिसता कामा नये, त्याप्रमाणे आपण हे तयार करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हे स्क्वेअर तुम्ही एकमेकांना जोडू शकता धागा न दिसता। आता हे असे आपण चौकोन एकमेकांना जोडून तोरणपट्टीसाठी तयार केलेले आहेत। हे अशा पद्धतीने मी तोरणासाठी हे चौकोन एकमेकांना जोडून घेतलेले आहेत। एकूण मी 11 चौकोन जोडून घेतलेले आहेत। इथे हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 चौकोन जोडून झालेले आहेत। आता आपण जसं मी म्हटलं होतं तुम्हाला तसं इनविजिबल स्टिच आपण वापरले। समोरच्या बाजूला टाका दिसत नाही आहे, अजिबातच दिसत नाही, व्यवस्थित झालेलं आहे आपलं टाकाचं काम। आता आपल्याला ह्याला बॉर्डर करायचे। बॉर्डर करण्यासाठी मी इथे सिम्पली सिंगल क्रोशेटचं वर्क घालून घेणार आहे ऑल ओव्हर। आपण इथून सुरुवात करूयात। ऑल ओव्हर फक्त सिंगल क्रोशेटचं मी वर्क करून घेणार आहे। ही पहिली इथून सुरुवात करते आहे मी। हिरव्या रंगाची बॉर्डर आपण करतो आहोत। अशा पद्धतीने फक्त सिंगल क्रोशेटचं वर्क मी करून इथे बॉर्डर तयार करून घेणार आहे। तुम्हाला हवी असेल तर दुसऱ्या पद्धतीची बॉर्डर तुम्ही घालू शकता। अशा पद्धतीने बॉर्डर घालून घेणार आहे। प्रत्येक साखळीच्या डोक्यावर फक्त एक सिंगल क्रोशेटचं वर्क आपण करतो आहोत या अशा पद्धतीने। इथे 2 साखळ्या आहेत, इथे 2 आपण सिंगल क्रोशेट घालून घेऊयात। अशा पद्धतीने ही पट्टी आपण पूर्ण करून घेऊयात। ऑल ओव्हर आपल्याला हे असं सिंगल क्रोशेटचं वर्क घालायचं आहे आणि याला बॉर्डर करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हे पहा आपली जी तोरणपट्टी आहे तिला आपण ही सिंगल क्रोशेटची बॉर्डर घालून घेतलेली आहे। आपली तोरणपट्टी तयार झालेली आहे। या तोरणात फुलपाखरं बनवण्यासाठी आधी आपल्याला ही सुंदर अशी फुलं बनवून घ्यावी लागतील। या फुलांचे व्हिडिओ ट्युटोरियल चॅनलवर उपलब्ध आहे, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आता तोरणाला डेकोरेट करण्यासाठी आपल्याला हे सुंदर असे लटकन झुलते गोंडे बनवायचे आहेत। ते कसे बनवायचे ते पाहूयात, सुरुवात करूयात। आता आपण गोंडा बनवण्यासाठी हा अशी कार्डबोर्डचा पेपर घेतला आहे। 12 सेंटीमीटर ह्याची साईज आहे। आता इथून मी एकूण 70 वेळा हे ऊल असं गुंडाळून घेणार आहे। इथे गोंडे बनवण्यासाठी आपण 70 वेळा ऊल इथे गुंडाळून घेणार आहोत। आपलं हे ऊल 70 वेळा इथे गुंडाळून झालेलं आहे। तर थोडंसं ह्या बाजूला असं खेचून घ्यायचं, म्हणजे आपल्याला गोंडा बाहेर काढताना थोडं त्याचा फायदा होणार आहे। आता अशा पद्धतीने मी दोरा कापून घेतलेला आहे। वरच्या बाजूला आपल्याला बांधून घेण्यासाठी या अशा पद्धतीने आपल्याला हा जो दोरा आहे तो याच्या खालच्या बाजूने असा पास करून घ्यायचा आहे। या अशा पद्धतीने हे इथून असं बाहेर काढूयात अलगद पद्धतीने। वरच्या आणि खालच्या बाजूनेही आपल्याला हे असं बाहेर काढून घ्यायचं आहे। या अशा पद्धतीने आणि अशी घट्ट अशी इथे गाठ आपल्याला मारून घ्यायची आहे। घट्ट अशी गाठ आपल्याला इथे मारायची आहे। अशा पद्धतीने आता आपल्याला इथे देखील या गोंड्याला असं बांधून घ्यायचं आहे। त्यासाठी दुसरा आपल्याला दोरा घ्यावा लागणार आहे। अशा पद्धतीने
थोडंसं इथे अंतर ठेवायचं आहे, अंगठ्या एवढंच अंतर ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला नवीन धागा जो आहे तो घ्यायचा आहे. हा धागा वरच्या बाजूलाच राहील, जो आपण आधी वरच्या बाजूला लावून घेतलेला आहे तो. आणि हे अशा पद्धतीने आता इथून हे इथे असं बांधून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने हे दिसायला हवं. अशा पद्धतीने धागा घ्यायचा आहे, घट्ट बांधायचा आहे आपल्याला. 2-3 वेळा असं फिरवून घ्यायचं आहे आणि मग दुसरा जो दोर आहे त्याने असं आपण बांधून घेणार आहोत. ह्या अशा पद्धतीने आता वरचा दोर आपल्याला असंच ठेवायचा आहे. हा जो खालचा दोर आहे, हे जे धागे आहेत त्या आपण कट करून घेणार आहोत. ह्या अशा पद्धतीने सगळे धागे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. खाली एका लेवलला येऊ देत धागे. अशा पद्धतीने मध्ये कुठे राहिलं असेल काही तर कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने हा आपला सुंदर असा झुलता गोंडा तयार झालेला आहे. 70 राऊंड घेतलेले आहेत. तुम्हाला अजून गुबगुबीत करायचा असेल तर तुम्ही अजून जास्त राऊंड्स घेऊ शकता. आता आपल्याला ह्या गोंड्याला सोबत हे जे फूल आहे, जे आपण फुलं बनवून घेतलेली आहेत ते ह्याला जोडायचं आहे. हे अशा पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत. खाली गोंडा आहे, मध्ये आपलं बटरफ्लाय आहे आणि वर आपण हे थोडं डेकोरेशन करून घेतलेलं आहे. ते आता कसं करायचं ते पाहूयात. खाली इथे गोंडा आहे, मध्ये इथे मोठा मणी लावला आहे, 2 मणी लावलेत. मग हे जे बटरफ्लाय आहेत ते आणि वर पुन्हा थोडंसं डेकोरेशन आणि ही वर तोरणपट्टीला बांधायला आपण एक्स्ट्राचा दोर ठेवलेला आहे. कसं करायचं ते आता लगेच पाहूयात. आता हा आपला गोंडा तयार झालेला आहे. आता ह्याची वरची बाजू आहे त्याच्यात ही सुई ओवून घेतलेली आहे. आता आपल्याकडे हे वेगवेगळे मणी आपण तयार ठेवलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आता इथे आपण हा जो मोठा मणी आहे तो ओवून घेऊया. हे अशा पद्धतीने त्याच्यात हा इथे ओवून झाला. हा जो दुसरा दोर आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. ते झाल्यावर आता इथे आपण 2 गोल्डन मणी घालून घेऊयात. तुम्ही तुमच्याकडे जे उपलब्ध असतील मणी ते वापरायचे आहेत. 2 गोल्डन मणी झाल्यावर आता हे जे फूल आहे आपलं 8 पाकळ्यांचं फूल आहे, हे आपल्याला असं मधोमध 1, 2, 3, 4 पाकळ्या असं मधोमध हे करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एका दुसऱ्या सुई धाग्याच्या मदतीने आता हे जे फूल आहे ते आपण असं मधोमध विभागून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला असा आकार छान असा फुलपाखराचा आताच आलेला आहे. आता आपल्याला करायचं असं आहे की फूल असं घ्यायचं आहे आणि इथून फक्त याचा एक टाका मारून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने समोरच्या बाजूला हा टाका पास करायचा आहे. अजून एकदा हा टाका आपण तिकडून इकडे पास करूया म्हणजे घट्ट बसलं जाईल. अशा पद्धतीने इथून एक टाका घालून घेऊया म्हणजे फुलपाखराची जी खालची बाजू आहे ती आपण पॅक करून घेतो आहोत. या अशा पद्धतीने इतकाच एक टाका घालून घ्यायचा आहे इथे. आता हा दोर आपण कापून घेऊया. आता हे असं तयार झालेलं आहे. आता हा जो गोंडा आपला आपण इथे तयार केलेला आहे, मणी मोठा मणी आणि 2 गोल्डन मणी घातले त्याच्यात आता हे आपल्याला असं अशी सुई इथून पास करून वरच्या बाजूला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने
हे असं इथे फिक्स करून घ्यायचं आहे. आता हा जो एक मी रेडीमेड पॉम्पॉम आणलेला आहे त्याला असं उभ्या पद्धतीने मी लावून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही जे डेकोरेशनचं मटेरियल तुमच्याकडे उपलब्ध असेल ते लावून घ्यायचं आहे. हे इथे लावून झाल्यानंतर आता मी हा मोठा एक मोती लावून घेते आहे. मॅचिंग कलरचे मी इथे मटका बीड्स वापरणार आहे ह्याच्यासाठी. हा मी आता इथे राणी कलरचा एक मटका बीड घेतला, एक छोटासा गोल्डन मोती, पुन्हा एक मटका बीड आणि हा मोठावाला मोती, असं मी इथे कॉम्बिनेशन केलेलं आहे. माझ्याकडे मटका बीड्स अवेलेबल होते, तुमच्याकडे जे साहित्य असेल ते तुम्ही वापरा. या अशा पद्धतीने हे आता आपलं तयार झालेलं आहे. खाली गोंडा आहे आपला, हा इथे गोंडा आपण तयार करून घेतला. मग हा मोठा मणी मी लावला आहे, 2 गोल्डन मोती, फुलपाखराची खालची बाजू आपण शिवून घेतली आणि ते फुलपाखरू ह्याच्यात मग आपण सुई धाग्याच्या मदतीने शिवून घेतलं. मग हा रेडीमेड पॉम्पॉम लावलेला आहे आणि मग हे असे माझ्याकडे उपलब्ध असलेले मी मणी लावून घेतलेले आहे. अशा पद्धतीने हे आपण तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला फक्त हे तोरणपट्टीला जोडायचं आहे. अशा पद्धतीने ही आपली तोरणपट्टी आणि आपली फुलं गोंडे हे सगळं एकत्र तयार झालेलं आहे. आता फक्त जोडायचं आहे म्हणजे आपलं तोरण रेडी होईल. तर ते जोडायचं कसं ते आपण पाहूयात. आता ही फुलपाखरं आहेत, ही अशी जोडताना ही अशी शेजारी लावून घेतलेली आहेत आणि ह्याचा जो मध्य असेल हा इथे मी जोडून घेणार आहे. ह्या अशा पद्धतीने हे जे दुसरं फूल आहे ते जवळपास इथे जोडलं जाईल. दुसरं फुलपाखरू जे आहे ते अशा पद्धतीने आपण जशी ही मधली दोर आहे ही जिथे असेल त्या हिशोबाने हे जोडून घ्यायचं आहे. आता हे आपण इथे मध्यावर जोडून घेऊया. पहिलं जे आहे ते पहिलं फुलपाखरू इथं मधोमध मी जोडून घेते. इथे फक्त आपण एक गाठ अशी मारून घेणार आहोत, 1-2 गाठ, आणि आपण हे जोडून घेणार आहोत. सोप्या पद्धतीने आपण जोडून घेतो आहोत. अशा पद्धतीने गाठ मारून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. व्यवस्थित घट्ट अशी गाठ आपल्याला इथे मारायची आहे. हे अशा पद्धतीने आता हे पहिलं फूल जोडून झालेलं आहे, पहिलं फुलपाखरू जोडून झालेलं आहे. आता जसं मी मगाशीच सांगितलं तसं आता हे दोन्ही शेजारी येतील आणि आता इथे हे जे फूल आहे हे असं इथे शेवटाला असं इथे जोडावं लागणार आहे आपल्याला. हे अशा पद्धतीने हे इथे मी मधोमध जोडून घेते. अशा पद्धतीने प्रत्येक हे असं फूल असं ठेवून बघायचं आहे फुलपाखरू आपल्याला, आणि जसं अंतर येईल तसं हे आपल्याला जोडून घेत जायचं आहे. हे आता मी इथे जोडून घेते आहे, हे इथे कॉर्नरला जोडून घेणार आहे. अशा पद्धतीने ते क्रोशा घेऊया आपण. क्रोशाच्या मदतीने फटाफट आपल्याला हे सर्व जोडून घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने सर्व आपण फुलपाखरं जोडून घेऊयात आणि मग तोरणाचा लुक कसा येतो ते पाहूयात. अशा पद्धतीने अजून एक जोडून दाखवते. ही 2 झालेली आहेत आपली जोडून. शेजारी हे असं इथे ठेवायचं आहे. तिसरं फूल जे आहे आपलं, तिसरं फुलपाखरू जे आहे ते असं इथे आपल्याला जोडून घ्यावं लागणार आहे. त्याच्यामध्ये इथे येतं तिसरं, तिथे आपण ते जोडून घेऊया. इथे जोडून घेऊयात आपण.
जोडतानाही जास्त स्ट्रेच होणार नाही. हे जे मणी आपण लावलेले आहेत ते नीट दिसतील याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण आपण गाठ मारताना खेचताना हे वर खाली होऊ शकतं, तसं होऊ देऊ नका. या अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व फुलपाखरं आपण जी बनवून घेतलेली आहेत ती जोडून घ्यायची. आपण तोरणपट्टीला 11 चौकोन जोडलेले आहेत आणि फुलपाखरं इथे मी 9 तयार करून घेतलेली आहेत. तोरणपट्टीची साईज बॉर्डर सकट जवळपास 34 इंच झालेली आहे, म्हणजे 3.25 फीटच्या वर ह्याची लेंथ आता झालेली आहे. अशा पद्धतीने ही आपण सर्व जी फुलपाखरं तयार करून ठेवलेली आहेत ती जोडून घेऊयात. सो अशा पद्धतीने हे पहा आपलं सुंदर असं तोरण तयार झालेलं आहे. आपण तोरणपट्टीला सुंदर अशा डेझी ग्रॅनी स्क्वेअरचा वापर केलेला आहे. आपण त्याला अजून आकर्षक करण्यासाठी सुंदर असं स्माईल तयार करून घेतलेलं आहे. सर्व स्क्वेअर एकत्र जोडल्यानंतर आपण सिंगल क्रोशेटची हिरव्या रंगाची बॉर्डर घालून घेतली. त्यानंतर ही सुंदर असे वेगवेगळ्या रंगातली फुलं बनवून त्यांना आपण सुंदर असं बटरफ्लायचा म्हणजे फुलपाखराचा आकार दिला. सुंदर असे गुबगुबीत गोंडे बनवले. त्या गोंड्यांना अतिशय सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या रंगबिरंगी अशा मण्यांचा वापर केला. मणी आणि गोंडे आणि फुलं एकत्र जोडून घेतली, फुलपाखरं एकत्र जोडून घेतली आणि हे सर्व एकत्र जोडून झाल्यानंतर ते आपण तोरणपट्टीला जोडून घेतलं. सर्व एकत्र अतिशय सुंदर दिसत आहे. बनवायला सोपं आकर्षक असं हे तोरण नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.